सोलापूर शहर व जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन व समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर यांच्या वतीने सुभाष बाग मैदान शनिवार पेठ सोलापूर येथे पुरुष व महिला जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अमर पुदाले यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी महापालिका सभागृह नेते पांडुरंग दिड्डी, समृद्धी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष आलिम शेख, सचिव फैज अहमद बेगमपुरे, प्रवीण दर्गो पाटील, शेषराव शिरसट, शकील नल्लामंदू, हमीद हिरोली, इम्रान हवालदार, माजी खेळाडू रशीद बागवान, महमूद मडकी यांची उपस्थिती होती। नगरसेवक अमर पुदाले म्हणाले, शूटिंग बॉलच्या प्रचार व प्रसारासाठी निश्चितपणे भविष्यात मदत करू असे त्यांनी मनोगतात सांगितले। असोसिएशनचे अध्यक्ष संजय सावंत यांनी ज्या शाळेमध्ये शूटिंग बॉलचे नवीन मैदान तयार होईल त्या शाळेला सोलापूर शहर व जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशनच्या मदतीने शूटिंग बॉल भेट दिला जाईल असे त्यांनी जाहीर केले। शूटिंग बॉल असोसिएशनच्या वतीनं पुरुष व महिला हे जे निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या निवड चाचणीच्या प्रसंगानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी आपल्या या मैदानासाठी विशेषतः ज्यांना खेळाप्रती आवड आहे आणि सातत्यपूर्ण आपल्याशी स्नेह ज्यांचा राहणार आहे असे माननीय नगरसेवक पुदाले साहेब, तसेच त्यांच्यासोबत आलेले दर्गो पाटील साहेब असतील, त्यांचे सहकारी आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाला एक खूप मोठा मान सन्मान रिस्पेक्ट आहे असे म्हणजे तौशिफ माझे मित्र आहेत। तौशिफचे वडील जे आहेत बागवान साहेब तुमचं नाव आम्ही खूप ऐकलेलं आहे। प्रत्यक्ष खेळ आम्हाला बघायची संधी जास्त मिळाली नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे पासिंगमध्ये तुम्ही महाराष्ट्राची कॅप्टनशिप केलेली आहे। पासिंग असेल, शूटिंग बॉल असेल, त्याच्यानंतर ढकली बॉल असेल किंवा डायरेक्ट बॉल असेल, खूप मोठं योगदान सरांचं आहे। त्याच्यानंतर आपल्या या असोसिएशनचे सेक्रेटरी माननीय आमचे मार्गदर्शक मित्र फैज अहमद बेगमपुरे, तसेच आरोग्य संघटनेमधील महापालिकेतील काही संघटनेचे पदाधिकारी आणि डायरेक्ट व्हॉलीबॉल असेल, शूटिंग बॉल असेल, मला वाटतं ज्यांना पूर्ण भारतभर ज्यांना मान सन्मान आहे, आपण कॅप्टन म्हणून ओळखतो असे आमचे सहकारी मित्र श्रीनिवास कामूर्ती सर, मान्यवरांना मला सांगायला अभिमान वाटेल। खरं तर आत्ता जो आमिर काजी यांनी जे मनोगत व्यक्त केलं ते करत असताना ऐकायला मलाही अभिमान वाटला शोएब, कारण शोएब आणि आमिर हे दोन माणसं सोलापूर शहरामध्ये असेल की त्यांनी या शूटिंग बॉलचं नेतृत्व आपल्या सोलापूरचं महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये केलेलं आहे आणि नेहमीच गेल्या जवळपास 15-20 वर्षापासून सोलापूर शहर आणि जिल्हा शूटिंग बॉलमध्ये राज्यात कंटिन्यू अग्रेसर आहे। नवीन पिढी निर्माण होते, त्याच्यामध्ये बरेचसे खेळाडू माझ्या समोर आहेत। मला वाटतंय हिरासुद्धा हसतोय, म्हणजे हिरा तुला काम हे करायचं आहे शूटिंगमध्ये, बॅडलं काय तुमचं खरं तर हिरा आहे, मला वाटतं जुन्नेद आहे, भैया हा डायरेक्ट व्हॉलीबॉलमध्ये खेळलेला आहे, शूटिंगचा एवढा जास्त मी पाहिलेलं नाही त्याला अजून, पण बरीचशी प्लेयर, मला वाटतं करमाळ्याचा प्लेअर आहे, खूप चांगले प्लेयर इथं समोरसुद्धा दिसतात। आणि एक अपेक्षा माझी अशी आहे महिलांच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा, मुलींनीसुद्धा मला वाटतं आपण बऱ्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये संघ जिंकलेला आहे। एक 2-3 अपेक्षा मी या ठिकाणी थोडं शूटिंग बॉलच्या वतीनं चिनाप्पा व्यक्त करतोय, कारण कसं आहे तुम्ही यातली सिनियर मंडळी आहे आणि या शूटिंग बॉलच्या निमित्तानं मला एक असं वाटतं ही जी निवड चाचणी आहे, मधल्या पिरियडमध्ये काय असोसिएशनच्या बाबतीमध्ये काय अडचणी आल्या असतील, काय झालं असेल, आरक्षणामधून बरेचसे खेळाडू आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नोकरीला लागले, भविष्यामध्ये सुद्धा निश्चित पुढं आरक्षणाच्या माध्यमातून लागतील। पण कसं आहे याच्यामध्ये थोडंसं मधल्या पण मला वाटतं शालेय बाबतीमध्ये आपल्याला 10वी आणि 12वीची जी बोर्ड परीक्षा आहे त्याच्यामध्ये शूटिंग बॉलला गुण आहेत। माझ्या माहितीप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत मंत्री साहेब गिरीश महाजन साहेब जे आहेत, त्यांनी खरोखरच खूप मोठं याला वेळ द्यायचा प्रयत्न केलेला आहे। निश्चितपणे जे आपलं गेलेलं आरक्षण आहे, आपली फाईल जवळपास मंजूर झाल्या जमा ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये आणि निश्चितपणे आरक्षण हे आपल्याला 100% येणार म्हणजे येणारच आहे। पाठीमागे त्याच्यावरती काही खेळाडू लागलेत, पण नवीन जे खेळाडू आहेत त्यांना यापुढं निश्चितपणे आरक्षण मिळेल। ठाकरे सर याचा अतिशय अभ्यासू माणूस आहे, मी स्वतः जनरल मीटिंगला गेलो होतो राज्याच्या, खूपच अभ्यासू हुशार माणूस आहे। चौधरी सर असतील, या माणसं 100% यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये शूटिंग बॉलला आरक्षण हे 100% मिळणार, लक्षात ठेवा। निवड समिती सदस्य म्हणून रफिक दिवाण, श्रीनिवास कामूर्ती, इक्बाल दलाल यांनी काम पाहिले।
या स्पर्धेसाठी शोएब बेगमपुरे, आमिर काझी यांच्यासह सोलापूर शहर व जिल्ह्यातील माळशिरस, मोहोळ, करमाळा, माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यातील 52 खेळाडू निवड चाचणीसाठी उपस्थित होते. उद्घाटनामध्ये महिलांच्या सामन्यात सोलापूर संघाने मोहोळ संघावर 21-20 अशी मात केली. सोलापूर संघाकडून सानिया सय्यद, नौशीन चंदा, अनम रंगरेज यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मोहोळ संघातील वैष्णवी, कार्तिकी बचाव करू शकले नाहीत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इनायत वल्लमपल्ली, रफिक जखलेर, विष्णू तळभंडारे, बिलाल रामपुरे, सैफू मणियार यांनी विशेष प्रयत्न केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.